जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, मोठी प्रतीक्षा संपली आहे। अतिवृष्टी अनुदान आणि रबी पिकांचे अनुदान शेवटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ लागले आहे। कोण पात्र आहे, केवायसी कधी करायची, 2 टप्प्यामध्ये पैसे का येत आहेत आणि ज्यांचे फार्मर आयडी झाले नाहीत त्यांनी काय करायचं, या सगळ्या प्रश्नांची स्पष्ट आणि संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। मित्रांनो, अतिवृष्टी आणि रबी अनुदान वितरण सुरू झाले आहे। राज्य शासनाने 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टीसाठी सर्व जिल्ह्यांना मदत मंजूर केली होती। हे अनुदान दिवाळीपूर्वी मिळणार होते। त्यानंतर रबीचे अनुदान जाहीर झाले, मात्र या प्रक्रियेत झालेल्या विलंबामुळे वितरण थांबले होते। आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे अनुदान नैसर्गिक आपत्ती अनुदान असल्यामुळे कोणताही अडथळा नाही, त्यामुळे वितरणाला पुन्हा गती मिळाली आहे। मित्रांनो, रबी अनुदान कोणाला मिळणार याचा सरळ नियम आहे। ज्यांना अतिवृष्टी अनुदान मिळाले आहे किंवा ज्यांची अतिवृष्टीच्या अनुदानासाठी मंजुरी झाली आहे, अशाच शेतकऱ्यांना रबीचं अनुदान मिळणार आहे। म्हणजे तुमचं अतिवृष्टी अनुदान पात्रता यादीत नाव असेल तर रबी अनुदान आपोआप पात्र होतात। याचा अर्थ अतिवृष्टी अनुदान पात्र बरोबर रबी अनुदान पात्र, यात कोणताही वेगळा अर्ज किंवा वेगळी प्रक्रिया नाही। मित्रांनो, अनुदान 2 टप्प्यामध्ये का दिलं जात आहे ते जाणून घेऊया। राज्य शासन अनुदानाचे वितरण 2 टप्प्यामध्ये करत आहे। पहिला टप्पा फार्मर आयडी असलेले शेतकरी, ज्यांचे फार्मर प्रो फार्मर आयडी पूर्णपणे तयार आणि मंजूर झाले आहेत, अशा शेतकऱ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात थेट पैसे जमा होत आहेत। बऱ्याच शेतकऱ्यांना पैसे आले आहेत, पण काहींचे अद्याप बाकी आहेत। त्यांचे पैसेही या 8 ते 15 दिवसात येणार आहेत। दुसरा टप्पा फार्मर आयडी नसलेल्या या गटातील शेतकरी, ज्यांचे फार्मर आयडी तयार झाले नाही, ज्यांचे फार्मर आयडी अप्रूव्ह झाले नाही, सामायिक क्षेत्र असलेले, मयत शेतकऱ्यांचे वारस शेतकरी असलेले, या शेतकऱ्यांच्या बाबतीत पहिल्या टप्प्याचे वितरण पूर्ण झाल्यावर डिसेंबर पासून केवायसी प्रक्रिया सुरू होईल। यादी सरकार सेवा केंद्राला पाठवली जाईल। केवायसी पूर्ण झाल्यावर अनुदान जमा होईल। मित्रांनो, आता जाणून घेऊया फार्मर आयडी नसलेल्यांनी काय करावे। मित्रांनो, अजून उशीर झालेला नाही। ज्यांचे फार्मर आयडी बनलेली नाही त्यांनी तात्काळ फार्मर आयडी तयार करून घ्यावी, कारण फार्मर आयडी तयार असेल तर तुमची माहिती थेट यादीत जाते आणि तुमचे अनुदानही विलंब न लावता थेट खात्यात जमा होते। मित्रांनो, अनुदान वितरणाचा संपूर्ण टाइमलाईन असा आहे। पहिलं म्हणजे अतिवृष्टी आणि रबी दोन्ही अनुदानाचे वितरण पुढील 8 ते 15 दिवस सतत सुरू राहणार आहे। ज्यांच्या खात्यात अजूनही 1 रुपया आला नाही त्यांनाही या काळात पैसे मिळणार आहेत। दुसरं म्हणजे ज्यांचे फार्मर आयडी तयार नाहीत किंवा अपूर्ण आहेत, त्यांचं वितरण डिसेंबर पासून सुरू होईल। त्यानंतर सरकार सेवा केंद्रावर केवायसी होईल आणि केवायसी पूर्ण होताच त्या शेतकऱ्यांचे अनुदान थेट त्यांच्या खात्यात जमा केलं जाईल। तर मित्रांनो, अतिवृष्टी आणि रबी अनुदानाचे वितरण जलद गतीने सुरू आहे। पहिला टप्पा जोरात सुरू आहे आणि दुसऱ्या टप्प्याची प्रक्रिया देखील लवकरच सुरू होणार आहे। तुमचे फार्मर आयडी जर अजून झाले नसेल तर तात्काळ करून घ्या। अशीच उपयुक्त आणि ताजी शेतकरी आणि सरकारी योजना माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।